सरसलामुक्त पगडी पचास असं आपल्याकडे म्हणतात की तुमचा मेंदू जर नीट काम करत असेल, तुमचं डोकं ठीक असेल तर पगड्या तुम्ही भरपूर मिळू शकतात वेगळ्या वेगळ्या रंगाच्या, पण डोकंच नसेल तर पगडी घालायची कुठे. राईट. तुम्ही जसं म्हटलं की मेंदूचा फक्त हुशारीशी संबंध नाही आहे आणि आम्ही ऐकताना फक्त तेवढंच ऐकलं की तुझा मेंदू कमी आहे का, की कारण तुला समजत नाही आहे एखादी गोष्ट वगैरे. लाईक मेंदूचे व्यायाम म्हणजे एक वेगळी कन्सेप्ट असू शकते किंवा जे आपण फिजिकल व्यायाम करू शकतो ते त्याला पूरकही असू शकतात. तर मग तेच पुन्हा विचारायचं की मग आपण जे रेग्युलर व्यायाम करतो त्याच्यातून मेंदूला व्यायाम मिळतो का? ओके. कारण जसं मी ना गेल्या वेळेला पण सांगितलं की शेवटी मेंदू हा तुमच्या शरीराचाच एक भाग आहे. त्यामुळे आपल्या बाकीच्या शरीराला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या मेंदूला पण आहेत. त्यामुळे तुम्ही फिजिकल एक्सरसाइज जे करता त्याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, त्याच्यामुळे मग ऑक्सिजन लेवल इम्प्रूव्ह होते. आपला मेंदू खूप छोटा आहे खरं तर, इफ यू कम्पेअर इट विथ अदर ऑर्गन्स. मेंदूचं वजन 2% असेल, पण हा 2%चा एवढासा मेंदू आपला 20% ऑक्सिजन एकटा खातो. मेंदू हावरट आहे आणि खूप खूप जास्त सेल्फिश आहे. तो असं म्हणतो मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, मग इट कुड बी ॲट द कॉस्ट ऑफ अदर ऑर्गन्स. आणि म्हणून तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा तुमचं सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, ऑक्सिजन लेवल चांगले होतात, ऑटोमॅटिकली मेंदूला त्याचा फायदा होतो.